हॅलो नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर माझा व्हिडिओ बनवण्याचा आजचा हेतू असा की मी जास्त लॉंग व्हिडिओ टाकत नाही आणि आज टाकते याचं कारण पण तसं आहे। कारण जर तुम्ही यूट्यूबर असाल, शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल, जर तुम्हाला आवड असेल आणि जर हे तुम्हाला माहिती नसेल तर हे माहिती होणं खूप गरजेचं आहे। कारण आता बघा, मराठी बिग बॉस सीझन सुरू आहे आणि प्रत्येकालाच तो आवडतो आणि आपण जरी नसलो तरी बाकीचे लोक जास्त मोबाईलवरच त्याचे शॉर्ट व्हिडिओ म्हणा किंवा काय असतील ते अपडेट बघत असतात। काहीतरी ट्रेंड आला त्यांच्या डायलॉगचा तर ते जास्त बघत असतात। पण आपण छोटे यूट्यूबर चूक काय करतो, जी की मी केली आहे, की मी अशी चूक केली की मला वेळ नव्हता जास्त व्हिडिओ बनवायला आणि तब्येत पण थोडी डिम होती म्हणून मी व्हिडिओ नव्हते टाकत। तर मी काय केलं बघा, मी व्हिडिओ टी व्हीवरती शूट केला, म्हणजे असा एक मेन मुद्दा असा शूट केला 15 ते 30 सेकंदाचा आणि तो माझ्या चॅनलवरती मग अपलोड केला। अपलोड केल्या एक अर्धा पाऊण तासामध्ये त्याला 400-500 व्ह्यूज आले। मला वाटलं हे चालतं वाटतं, म्हणून मी सकाळी उठून बघितलं तर 2500-2000 असे व्ह्यूज आले। मग मी रिलॅक्स झाले, अरे बाबा बरं झालं, आपल्याला आता आवरायला लागणार नाही, व्हिडिओ शूट करायला लागणार नाही, डायरेक्ट टी व्हीवरती शूट करायचं आणि चॅनलवरती सोडून द्यायचं। तर झालं त्यामुळे काय, संध्याकाळी 4 वाजता मी जेव्हा मिस्टर घरी आले फोन घेऊन, मी बघितलं तर व्हिडिओला कॉपीराईट क्लेम आलेले आणि ते व्हिडिओ रिमूव्ह झालते डायरेक्ट कंपनी थ्रू यूट्यूबकडून। तर तुम्ही जर असाल व्हिडिओच्या शौकीन आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नसतील तर शक्यतो तुम्ही असे व्हिडिओ म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुणीतरी सेव्ह केलेले किंवा तुमच्याकडे तुम्हाला कुणीतरी सेंड केलेले असे व्हिडिओ शक्यतो तुम्ही तुमच्या चॅनलवर टाकू नका। एकतर गॅप पडला तर चालेल, पण असे व्हिडिओ टाकू नका। यामुळे काय होतं, आपलं चॅनल डेड होण्याची जास्त शक्यता असते आणि हे कोणाला सहज बघणाऱ्याला समजणार नाही, पण जे कोणी यूट्यूबर आहे त्यांना माहीत आहे याच्या पाठीमागे किती कष्ट घ्यावं लागतं किंवा काय प्रॉब्लेम किंवा काय नाही। जेव्हा आपण एवढं मेहनत करून एखादा व्हिडिओ अपलोड करतो आणि त्या व्हिडिओला जर व्ह्यूज नाही आले तर जे कोणी यूट्यूबर आहे त्यांनाच माहिती असतं की काय वाटतं की मनाला। आणि असं काय नाही की व्हिडिओ करतो म्हणजे आम्हाला काही काम नाही किंवा काय, असं काही नाही आहे। ज्याची त्याची आवड असते, जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतः तुम्ही करून बघू शकता की ते करताना काय प्रॉब्लेम येतात। जेव्हा व्हिडिओ जात नाही त्यावेळेला काय होतं, किंवा एखादी वाईट कमेंट आली तर कसं वाटतं, एखादी चांगली कमेंट आली तर किती बरं वाटतं, हे जे कोणी व्हिडिओ क्रिएटर आहेत त्यांनाच माहिती असतं। आणि शक्यतो तुम्ही जर बिग बॉस संदर्भात किंवा काय पण असू दे, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचे जे तयार व्हिडिओ जर तुम्हाला कोणी सेंड केले आणि असे जर व्हिडिओ तुम्ही अपलोड करत असाल तर अशा व्हिडिओंना व्ह्यूज येत नाही आणि त्याचबरोबर तुमच्या चॅनलला कॉपीराईट क्लेम पडते। मला एवढंच सांगायचं होतं। धन्यवाद।